काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। मित्रांनो, आज 26 जानेवारी घटनाकार व स्वातंत्र्यवीरांना करून स्मरण, घटनाकार व स्वातंत्र्यवीरांना करून स्मरण। साजरा करूया प्रजासत्ताक दिन, साजरा करूया प्रजासत्ताक दिन। मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन। मित्रांनो, 26 जानेवारी हा त्याग, तपश्चर्या आणि देशभक्तीच्या बलिदानाचा अमर कहाणीचा सण आहे। 26 जानेवारी हा त्याग, तपश्चर्या आणि देशभक्तीच्या अमर कहाणीचा सण आहे। मित्रांनो, उत्सर्ग आणि शौर्याचा, उत्साहाचा आणि शौर्याचा इतिहासाच्या भूमीवर कोरला गेलेला आहे, इतिहासाच्या भूमीवर कोरला गेलेला आहे। कुणीतरी तर सत्य सांगितले आहे, कुणीतरी तर सत्य सांगितले आहे। कण कण में सोया शहीद, पत्थर पत्थर पर इतिहास है, कण कण में सोया शहीद, पत्थर पत्थर पर इतिहास है। मित्रांनो, आता 2-3 दिवसांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये, जगामध्ये, आपल्या गावात सुद्धा रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की राम जगामध्ये असा प्रसिद्ध झाला असेल? तर नाही, रामाने जगासाठी, देशासाठी काही कार्य केलं असेल म्हणून तर राम प्रसिद्ध झाला असेल ना। तसेच आपले सैनिक, आपल्या सैनिकांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यामुळे ते आज आपल्या जगामध्ये, देशामध्ये, आपल्या गावात सुद्धा ते प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? झाशीची राणी कोण कोण बघतं? हात वरती करा। झाशी राणी सिरियल असं। झाशीची राणी कोण कोण बघतं? हात वरती करा। सिरियल टीव्ही वरती झाशीची राणी ही सिरियल कोण कोण बघतं? हात वरती करा। ओके, केला विचार दो। सगळेच जण बघतात। मित्रांनो, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध किती चीड होती, त्यामुळे त्यांनी आपल्या झाशीवर एकही इंग्रजाला भटकू दिलं नाही, एकही इंग्रजाला भटकू दिलं नाही। तसेच आपले सैनिक, आपल्या सैनिकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड होती ना, त्यामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे। जर आपल्या सैनिकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड राहिली नसती ना, तर आपला भारत देश स्वतंत्र झाला नसता। जे तुम्ही तर बसलेले आहेत ना, तुम्ही इथं कसं इंग्रजांची गुलामगिरी केली असती जर आपले सैनिक नसते तर। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी आपण त्यांना आठवतो, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचं पाणी पाणी केलं, तरी सुद्धा आपण त्यांना आठवण करत नाही। मित्रहो, आपण जेव्हा शाळेत जातो ना, तेव्हा तर आपण त्यांना आठवण केली तर ते सुद्धा म्हणतील की माझं बलिदान व्यर्थ नाही गेलं, माझं बलिदान व्यर्थ नाही गेलं। असेच काही महान नेते या महान नेत्यांमध्ये आहेत, जसे महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशासाठी बलिदान दिले आहे आणि आजही त्यांच्या कृतज्ञतेसाठी त्यांचे भारतीय इतिहासावर लिहिले गेले आहे। तर फक्त जगातले एक मूल त्यांना ओळखते, फक्त ते सुद्धा सांगतात की आम्हाला पण यांच्यासारखे व्हायचे आणि यांच्यासारखे व्हायचे आणि बॉर्डरवर जाऊन यांच्यासारखे भारत मातेसाठी शहीद व्हायचे। जाता जाता एवढंच म्हणून जाते, ना जियो घमंड के नाम पर, ना मरो घमंड